मी वैद्य परीक्षित शेवडे. दिवाळी निमित्त आज आपल्यासमोर घरोघरी आयुर्वेद एका वेगळ्या पद्धतीने मांडतोय. दिवाळीचा हा सगळा सण आपल्याकडचा सगळ्यात मोठा असलेला सण. आपल्या संस्कृतीत जेवढेही सण आलेत ना, त्या प्रत्येकाच्या मागे काही ना काहीतरी आरोग्य संदेश दडलेला आहे. दिवाळीच्या बाबतीतही तसं आहे. म्हणजे बघा ना, याच नेमक्या कालावधीमध्ये हेमंत ऋतू चालू झालेला आहे. ऑक्टोबर हीट मधून आपण गुलाबी थंडीमध्ये चाललेलो आहोत. बाहेर जसजशी थंडी वाढते तसतसं आपल्या शरीरातला जो जाठर अग्नी आहे, थोडक्यात आपली पचनशक्ती जी आहे ती हळूहळू वाढायला सुरुवात होते. आणि मग याच कालावधीमध्ये थोडेसे जड असलेले पदार्थ देखील आपलं शरीर अगदी सहजपणे पचवू शकतं. आणि त्याच करता आयुर्वेद असं सांगतो की खरं तर हेमंत ऋतू हा असा एकमेव ऋतू आहे ज्या वेळेला आपण हेवी ब्रेकफास्ट करू शकतो. बाकीच्या ऋतूंमध्ये आपल्याकडे ब्रेकफास्ट सांगितलेला नाहीये बरं का. दिवाळीचे पदार्थ बघा ना, फराळाचे कुठलेही पदार्थ असतील, लाडू, शंकरपाळ्या, चिवडा, अनारसे, चकल्या, शेव, हे सगळे पदार्थ हे पचायला जड असलेले पदार्थ असतात. ते या ऋतुचर्येचं प्रतीक म्हणूनच दिवाळीमध्ये आलेले आहेत. आपण अनेकदा काय करतो माहितीये का, की हळूच एक एक डबा उघडायचा आणि एक एक पदार्थ खात राहायचं, असं आपण दिवसभर चरतो. तेवढं मात्र आपण करायचं नाहीये. सकाळीच एकदा हे पदार्थ खा आणि त्याच्या बरोबरीने ते पचावेत आणि अंगी लागावेत याच्याकरता व्यायाम सुद्धा करा. आता लगेच काही जण म्हणतील की हो, पण दिवाळीचे फराळाचे पदार्थ खाल्ले की आमचं वजन वाढायला लागतं, पोटाचा घेर वाढायला सुरुवात होते. त्यांच्याकरता अगदी साधे सोपे काही उपाय सांगतोय. सगळ्यात पहिली गोष्ट, जे मी सांगितलं तसं, की सकाळीच फक्त एकदा फराळ व्यवस्थित करा. दुसरं, फराळ करताना सोबत गरम पाणी घोटघोट पीत राहा, जेणेकरून आपल्याला जे खाताय ते सगळं व्यवस्थितपणे पचेल. तिसरं, फराळाचे पदार्थ बनवत असताना मैदा आणि बेसन ह्या दोन गोष्टींचा शक्यतोवर वापर करू नका. ह्या दोन्ही गोष्टी आरोग्याला फारशा चांगल्या नाहीत आणि पचायला जड सुद्धा आहेत. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती, बाहेरचे कुठलेही पदार्थ, उदाहरणार्थ चॉकलेट्स असतील, अन्य काही मिठाई असतील, हे खाण्यापेक्षा घरगुती बनवलेले जे पदार्थ आहेत ते खा. त्याने आपल्याला कुठल्याही पद्धतीचा हा धोका होणार नाही. थोडक्यात एवढंच की या दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने घरी बनवलेले फराळाचे चांगले चुंगले पदार्थ खा, व्यवस्थित व्यायाम करा, सोबत अभ्यंग, उठणं ह्या गोष्टी रोज करत राहा, जेणेकरून आपण सगळेजण स्वस्थ राहाल. चांगलं खा, उत्तम आयुरारोग्य ठेवा, आपली काळजी घ्या. श्री व्यंकटेश आयुर्वेद तर्फे तुम्हाला सगळ्यांना शुभ दीपावली. धन्यवाद.